अचानक निघावं लागतंय कारण आहे ना आमचे कॅमेरे सगळे बंद झाले आणि मला आहे ना फक्त ते दिसलं की असं कोणीतरी आहे ना असं हात ठेवतंय. नेमकं मी तेव्हाच बघितलं ते त्याच्यातून मेमरी कार्ड पण काढून टाकलंय, काही समजत नाही. आणि त्याच्यात आहे ना त्याचे ना वायर पण डिस्कनेक्ट झालेली वाटतं. तर मी तिथे ना शेजारच्यांना पाठवलं होतं. शेजारचे बोलले की कॅमेरा पूर्ण असं कव्हर करून ठेवला आहे. आता माहीत नाही काय. आम्ही दोघं एकदम टेन्शनमध्ये निघालो आता. इथून 5.5 तास खूप जास्त पाऊस आहे. बिलकुल पण जायची इच्छा नाही आहे, भीती पण वाटते. आणि पूर पण आलेला आहे असं पूर नाही म्हणजे कुठेतरी इथे कर्नाळा रोड आहे तिथे पुरा फ्लडेड रोड दाखवतोय पूर्ण. तर ती पण म्हणजे टेन्शन लागलंय की एवढा मुसळधार पाऊस आहे. अतिवृष्टी सांगितलेली 25 तारखेपर्यंत आणि ह्या 2-3 दिवसातच मला सगळं करायचंय. मला घरी जायचंय. आम्ही दोघं ठरवलं होतं की नाही एकच दिवसात सुट्टी आहे तर घरी आराम करू. पण आज अचानक असं झालं आणि त्याच्यामुळे आम्हाला जावं लागतंय. तसं तर खूप कंटाळा आला, इच्छा नाही जाण्याची. कारण की एक दिवस जाण्यात आणि एक दिवस येण्यामध्येच पूर्ण जाणार तर उपयोग नाहीये. पण तिथे जाऊन नेमकं काय प्रकरण झालेलं आहे ते बघणं पण गरजेचं आहे. 19 तारखेला सुद्धा हे झालेलं, डिस्कनेक्ट झालेला कॅमेरा. डिस्कनेक्ट झाला होता कॅमेरा. म्हणजे माझा कॅमेरा आहे ना कधीच डिस्कनेक्ट होत नाही. ऍक्च्युली आहे ना वायर काढली होती वाटतं डायरेक्ट. सो मग मी आहे ना तिथे पप्पांना पाठवून ती वायर परत बसवून घेतली. पण आता आहे ना आज म्हणजे मला अचानक मी आहे ना तिथे शेजारच्यांना विचारलं की कॅमेरा का बंद आहे बघा बरं. तर मला आहे ना फक्त असा जोरात हात येताना दिसला आणि त्याच्यानंतर पुढे काहीच नाही, सगळं डिस्कंटिन्यू झालं. आणि नंतर मग मी शेजारच्यांना फोन केला की काहीतरी आहे बघा कॅमेऱ्यासमोर. तर त्यांनी बघितलं, ते बोलले की तुमच्या कॅमेऱ्याला कोणतरी असं कव्हर करून गेलेलं आहे म्हणून. सो त्या गडबडीत आता आम्ही घरी निघालो, बघू काय होतं ते. आणि जर तसं काय असलं तर मला लगेच मग पोलीस स्टेशनला पण जायला. जसं तसं बॅग भरली प्रियाने, कारण जास्त काही कपडे घेता येत नाहीये. ती बोलली काहीच नाही, डायरेक्ट एका ड्रेसमध्ये जायचंय आणि दुसऱ्या ड्रेसमध्ये यायचंय. एकच ड्रेस घेतला आणि जास्त सामान नाही. तर दरवेळेस आमचं सामान इतकं राहतं ना की आम्हाला 3 वेळा तर खालीवर चक्रा मारावं लागतात. कोको कुठे चालला तू? चला लवकर चला. सो लवकर नको प्रिया, पाऊस पण कमी झालाय थोडाफार. आपल्याला फक्त आता रस्त्यात लागेल पाऊस. हो, माझा एक ड्रॉप कुठे आहे? आय ड्रॉप कुठे? हा तो तिकडे कोकोनी ठेवलाय. चल उठ. सो निघालो आम्ही. आणि आता त्याच्यात काय झालं माहितीये, नशीब इतकं चांगलं ना की पाऊस थांबलाय. म्हणजे जसं खूप अतिशय जोरात पाऊस होता आणि असं वाटलं होतं की आता प्रवास खतरनाक टफ जाणार आहे आम्हाला. पण काहीच नाही, म्हणजे अजून थेंब सुद्धा पाऊस नाही लागला आम्हाला. माहित नाही आता पुढे जाऊन ठाण्यात लागतो की काय, कारण ठाणे सुद्धा रेड अलर्ट वर सांगितलेलं आहे. आणि गडबड डोक्यात फक्त एकच चालू आहे की सुरक्षित आणि सुखरूप पोहोचावं घरी, पटापट पोहोचावं. परत जास्त लेट झालं तर जेवणाचा पण प्रश्न निर्माण होईल रात्री. घरचं सुद्धा टेन्शन लागलंय की घरी काय असं म्हणजे काही प्रॉब्लेम झालेला नसावा म्हणून. कारण की दोन्ही सुद्धा कॅमेरे बंद आहेत. दोन्ही कॅमेरे अचानक बंद, घरामधला पण बाहेरचा पण. आणि जरी समजा लाईट गेलेली असेल ना, इन्व्हर्टर आहे आणि सगळे बंद आहे, फक्त कॅमेरा चालू आहे आपला घरामध्ये आणि मंदिरच ऐकलाय. पण नशीब ते कॅमेरा आहे म्हणून समजतं. यस, कॅमेरा आहे म्हणून समजते आपल्या घरामध्ये. काहीच समजलं नसतं, तेच विषय. आणि आता जाऊन बघू काय हाल आहे काय नाही. सुट्टी पण आम्हाला भेटत नाहीये नेमकी, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय. तरी आज सॅटर्डे संडे सुट्टी आहे म्हणून आम्ही चाललो होतो. आता फ्रायडे जाऊ, सॅटर्डे थांबून संडे रिटर्न. म्हणजे पूर्ण सुट्टी आमची ट्रॅव्हलिंग मध्येच चाललंय, बरोबर ना? खरंच आहे. प्रत्येक शनिवार रविवार आम्ही बाहेरच आहे म्हणजे असं. तर आणि बोईसरला जायचं म्हटलं ना जाम कंटाळा काय येतो, फक्त ट्रॅव्हलिंगचा कंटाळा. कारण की मोजून 7-8 तास कंटिन्यू लागतात म्हणजे फक्त ट्रॅव्हलिंगचा कंटाळा आला. जवळ इथून 190 ना प्रीतू, 195 किलोमीटर आहे. पण टाइम इतका लागतो की विचारूच नको. येस, ट्रॅफिक मुळे सगळा गोंधळ झालाय. खूप जास्ती टाइम, म्हणजे ते प्रवास बघूनच असं वाटतं नको यार. एक तर ट्रेननी जा तरी तेवढं 6-7 तास लागतात. तुम्ही गाडीने जा तरी 6-7 तास लागतात. फक्त एवढं गाडीने काय कन्व्हिनियंट करतो, एक तर हिला बाळाला फीड करायचं असतं ते, आणि दुसरं असं की आपल्याला आपल्या मनानुसार कधीही निघता येतं. नाही तर ट्रेनच्या टायमावर निघणं म्हणजे बोईसर वरून तर डायरेक्ट असं डोक्यात मारायला कोणी भेटणार नाही एवढे. आणि लोकलची सगळी ट्रॅफिक आणि पब्लिक वगैरे बघून मग जाणंच होत नाही. आणि बाळाला पण कम्फर्टेबल नाही, त्याच्यामुळे आम्ही सध्या गाडीने. आता बघा बाळ किती कम्फर्टेबल आहे. बघा मांडीवर एकदम मस्त कम्फर्टेबल आहे बाळ. काय रे कोको बाळ, कम्फर्टेबल आहे तू? कम्फर्टेबल आहे रे ढाले. असं काय करतो, बोलून दाखवतो, बोलून. किट्टू दादाला भेटणार आहे तू.
काय रे कोकांग कोको, त्याला ड्रायव्हिंग सीट वरती बसायचंय म्हणून रडतोय बघा. हे बघा आता पण नाटक बघितलं घ्यायचे. दाखव तोंड दाखव इकडे. आता पहा. हा चालव चालव चालव. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए. ओ भाई मारो मुझे मारो. आता हे पण ऑपरेट करायचं. अरे हे तर गाडी चालवणं बघा त्याचं तेव्हा. अरे तेव्हा सगळं बटणं दाबायचे. तुम्हाला बघतो ना असं बटणं दाबताना, त्याला पण बटणं दाबायचे. रडून रडून माबाईचं. अरे गाडी गाडी डोळ्याने गाडी गाडी ओ लवकर गाडी शिकणार. ब्रेक पण मारतोय कोको. चला बस झाला आता, बस झाला. ट्रॅफिक आहे. जायचं होतं घोडबंदर कडून, म्हणजे ठाण्याच्या आउटसाइडने जायचं होतं बाहेरून, पण प्रीतमच्या मॅपने आणलं आम्हाला ठाणे सिटी मधून. इतकी ट्रॅफिक आहे, पूर्ण लाल इंडिकेटर आहे. म्हणजे आम्ही पोहोचणार होतो 10:30 ना प्रीतू. 10:30 तर आता डायरेक्ट 12:30चा टायमिंग आला. म्हणजे एक पकडूनच चला उपाशी आलो आम्ही आता आमच्या सोसायटीत. रात्रीचे वाजले. तुम्हाला टाइम दाखवतो मी, थांबा. 12:05 बघा टाइम बघा. 12:05 झाले. 5 वाजता निघालो होतो. 7 तास लागले पूर्ण. आता म्हणजे इतका दुःखद प्रवास गेलाय ना. आणि त्याच्यात आता पहिले मला अशी घाई झाली की घरात वरती जायचं आणि बघायचं काय झालंय ते. तसं आमच्या सोसायटीत सिक्युरिटी वगैरे सगळे असतात, पण कसं आहे शेवट भीती वाटते ना आपल्याला, म्हणजे काही असलं तरी. काय त्याला फिरताच येत नाही इकडे. हे बघ डायरेक्ट लॉक केलंय तो प्रिया. हे बघ हा मेमरी कार्ड काढलं वाटतं त्याच्यातला. काढलाय बरोबर. प्रियाला घे. ते बघ आवाज करतोय ते, दिसत नाही याच्यात. फिरवलेला तो कॅमेरा, फिरवला होता बरोबर. तो आहे ना कोणीतरी असं उलटा फिरवून दिलाय. आणि ते त्याचं ते केबल वरती का अँटिना. हे बघा अँटिना पण खाली. बापरे तुटलाय वाटतं अँटिना. पाहिलं ना, बघितलं ना. बरं झालं आलो ना इकडं. काढून परत टाकलेलं ते 2 दिवस नव्हतं बघा. ते अर्ध निघाले बाहेर. चल त्याला ना रिसेट करू आपण आता. उद्या रिसेट करतो मी त्याला. पण आपल्याला कॅमेरामुळे कळालं प्रिया घरात काय झालंय ते. म्हणजे चोरी बिरी झाली असती मग. हे बघ घरातला पण कॅमेरा बंद आहे बघ. नाही ना. हे बघ रेड लाईट म्हणजे बंद आहे. हो तेच माहित नाही. आता लाईट पण आहे बघ. किती टेन्शन आहे ना हे. रात्रीचे 12:30 झाले आणि खरं सांगतो टेन्शन इतकं होतं ना डोक्यात की आम्हाला त्या प्रवासात भूक नाही लागली, काही नाही. आणि आता घरी येऊन बघितलं तर कॅमेरा आमच्या त्या कामवाल्या ताईंना असं वाटलं की कोणी कॅप लावून दिली, पण तो आहे ना कोणीतरी असं उलटा फिरवून दिलेला कॅमेरा. सोबतच त्याच्या वायरिंग सोबत सुद्धा छेडखानी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि माझ्या घरातला कॅमेरा सुद्धा बंद झालाय. म्हणजे माझं कदाचित मीटर बंद केलं असेल. इन्व्हर्टर आहे माझं, पण दिवसभर जर लाईट गेली तर इन्व्हर्टर उतरून जातं. सो कदाचित त्याच्यामुळे पण असेल. पण एक सांगू, कॅमेऱ्यामुळे आज जो काही प्रसंग आमच्यावर घडला त्या म्हणजे जो काही आमच्यावर घडणार होता तो त्यातून आम्ही आहे ना वाचलोय का आता फक्त आमच्या कॅमेऱ्यांमुळे. म्हणजे असलंही नसलंही माहीत नाही, परंतु जर काही आम्हाला सूचना मिळाल्या त्या फक्त आमच्या कॅमेरा थ्रू मिळाल्या. कॅमेरा बंद झाला, लगेच मला नोटिफिकेशन पडले की कॅमेरा बंद झालाय. आणि वायरिंग काढल्यानंतर सुद्धा त्याचा मेसेज येतो आम्हाला की त्याची वायर रिमूव्ह झाली म्हणून. पॉवर ऑफलाईन म्हणून आम्हाला डायरेक्ट मेसेज येतो. सो त्याच्यामुळं मी थोडंसं कॉशियस झालो. इतका लांब प्रवास करून यायचं नव्हतं, पण तरी यावं लागलं. आणि आता प्रियाला बोललो काहीतरी बनव बाई खायला. मग ती बोलली मी खिचडी टाकते साधी. खिचडी बनवून आता आम्ही खातो.
कारण आहे ना टेन्शन इतकं होतं की बाहेर जेवायचं सुद्धा मूड नव्हता, काहीच नव्हतं. त्यातलं तर ट्रॅफिक लागल्यावर अजून जास्त प्रेशर येत होता की अजून काय होतं काय नाही. आणि नशीब आमचं एवढं की आम्हाला ना पाऊस लागला नाही जास्ती. संकट येणार होतं आमच्यावर खूप मोठं, परंतु ते वाचलं थोडंसं. ते पण त्याची मेहरबानी आमची कॅमेरेच आहे. काय मक्खी असेल प्रिय ती घरात कशी आली? गांधीन माशी अशी नसती, गांधीन माशी थोडी लंबी असती, फॅटी नसती अशी. अलेक्सा कोकांग जाम खुश झालाय काय म्हणा. बापरे डायरेक्ट सू केली तू. अलेक्सा स्टॉप, अलेक्सा स्टॉप, डायरेक्ट सुसू केली तू. सो मॉर्निंग झाली आहे आणि सगळ्यात पहिले उठल्या उठल्या मी काय केलं माहिती आहे, कॅमेराचं पुन्हा एकदा बघायला गेलो. कारण आहे ना रात्री मला काही समजलं नव्हतं. तर मी रात्री जसं तुम्हाला सांगतो एक गोष्ट अवॉइड झाली माझ्याकडून, म्हणजे मी बघितली नाही. तर ती गोष्ट दाखवतो तुम्हाला काय होतं हे बघा. आता हा कॅमेरा तुम्ही सरळ केला रात्री, पण आहे ना हे बघा, हे मी म्हटलं अजून दिसत का नाही, तर ते कोणीतरी वायरच काढलेली डायरेक्ट. आणि आता मला कळून चुकलं की काहीतरी घोळ होणार होता घरात, पण तो झाला नाही. माहीत नाही का बरं, त्यांना ते कळालंच नसेल, ज्याने ते केलं त्याला ते कळालंच नसेल की ते कॅमेरा खरंच बंद झालाय का नाही. पण आता मग मी थोडं एक अजून प्रॉपर एक गोष्ट इम्प्लिमेंट करणार आहे, जेणेकरून आहे ना तो कॅमेरा बंद असला चालू असला तरी फरक पडणार नाही, पण कळेल आता. सो बघू काय होतं काय नाही. आणि आता मला ते सगळं मेमरी कार्ड तसं चेक करायचं आहे, पण काय होतं माहीत नाही आता. आणि जाऊ दे, आता झालं ते झालं. पण नशीब म्हणजे देवाचा आशीर्वाद की मोठा प्रसंग टळला आज आमच्यावरून. त्या गोष्टी टळल्या आणि आम्ही लवकरात लवकर इथे घरी आलो. सो आता मी थोड्याशा गोष्टी इथं बदलतोय, म्हणजे जेणेकरून मला निश्चिंत होऊन जायला पूर्ण. बघा उठल्या उठल्या मस्त प्रिय स्वयंपाकाला लागली आणि आता इकडे दूध तापवून आम्हाला चहा ठेवते आणि इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. अलिबागला आम्हाला मटण खूप महाग भेटतं, खूप महाग म्हणजे तिकडे खूपच वेगळी स्ट्रेंज पद्धत आहे अलिबागला की पार्टनुसार आम्हाला मटण मिळतं. इकडं कसं 650 रुपये किलो मटण आहे पूर्ण, कसं आपल्या चॉईसचं घ्यायचं. आणि अलिबागला कसं आहे माहिती आहे, जर तुम्हाला म्हणजे चापचं घ्यायचं तर 1000 रुपये किलो, जर नळी आणि चाप घ्यायचं तर 1200 रुपये किलो, जर तुम्हाला फक्त मांस घ्यायचं तर 800 रुपये किलो, आणि जर मिक्स घ्यायचं सगळं त्यात मुंडी पायवी सगळं तर ते 700 का 750 रुपये किलो. अशा गोष्टी आहे तिथं. म्हणजे मटण आहे ना मन सोबतं तिकडे खायला नाही भेटत. आम्ही दिवसाआड नॉनव्हेज खाणारे माणसे, तर मग तिथं थोडंसं आहे ना असं कमी मटण खायला भेटतं. म्हणून इथे सकाळी जाऊन मस्त मी मटण घेऊन आलो. पहिले ती कॅमेऱ्याची स्थिती बघितली, नंतर समजलं सगळं क्लिअर आहे. नंतर अजून घरात 1-2 गोष्टी मी बदलल्या, थोडी सिक्युरिटी वाढवली आणि आता आम्ही निवांत. सो आता मस्त मटण पार्टी एन्जॉय करू आणि आजचा दिवस मस्त स्पेंड करू या बोईसरमध्ये. आज काय प्लॅन आहे प्रिया? मग थकली बाबा तू तर सकाळी. तिकडे पण मला काम करायचं, इथे पण मलाच काम करायचं. आता इथे त्या येऊन गेला ना सकाळी मस्त. काही कामच नव्हतं त्यांना. मग तरी विचारते. इथे तुला फक्त स्वयंपाक बनवायचा आहे. आता तुला दुसऱ्याच्या हातचं चालत नाही तर मी बोललो होतो बाईला. चल मग आज आपण एक काम करूया, आता आम्ही जेवण वगैरे करू मस्त आणि थोडं घरामध्ये मस्त रिलॅक्स झोप आली. रात्री किती निवांत झोप आली, खूप भारी झोप आली. लाईट गेली, आलेलो खूप टेन्शन मध्ये, पण हा कुकर काय बोलू देत नाही भाई. बंद करते. अगं थांब होऊ दे भाजी. अच्छा जास्त त्रास देतो म्हणून. आता एक काम करूया, हा ब्लॉग इकडे थांबूया. संध्याकाळी मस्त मम्मीकडे चहाला जाऊ आणि मग थोड्या वेळ बीचवर फिरायला वगैरे जाऊ. खूप दिवस झाले ना आपल्या बीचवर गेलो आणि इकडे पण बीच नाही, पण आपल्या इकडचे बीचचं थोडं खाण्याचं वेगळं प्लॅन असतो आमचा. त्याच्यामुळे फ्राय वगैरे काय काय भेटतं तिकडे, त्याच्यामुळे आम्हाला जायला आवडतं. सो इथे हा ब्लॉग एंड करूया. तर मोठं संकट टळलं, ती गोष्ट मेन आहे. आणि आम्ही लवकर सावध झालो आणि पटकन घरी आलो, कारण की प्लॅनिंग मध्ये फुल होतं. सगळ्या गोष्टी तशा दिसल्या आम्हाला त्याच्यामुळे. आणि नेमकं आम्ही त्याच्या आधी आलो. त्याच्या आधी आलो. आणि आता प्रीतमने काय केली तुम्ही आता?
मी आता नाही मी ते सिक्रेट ठेवलं थोडं. हा सो चला मग तुम्ही पण तुमच्या घरची काळजी घ्या. पण तुमच्या घरची काळजी घ्या आणि सुखरूप राहा. आणि सुखरूप राहा. सो बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. Wait a minute. Good night. Have a good day. Bye.